नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। घराणेशाहीची व्याख्या उद्धव ठाकरेंनी सांगितली पाहिजे, एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना सवाल। मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता करून मोहिमेचा केला श्रीगणेशा। राम मंदिर हे कारसेवकांच्या कष्टाचं फळ, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन 22 जानेवारीला उत्सव साजरा करा, राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना आवाहन। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर नागपूर दौऱ्यावर। नागपुरात येतात जयशंकर यांनी संघस्थान रेशीमबाग आणि दीक्षाभूमीवर लावली हजेरी। आरक्षणासाठी आपण आता कोणालाही विनंती करणार नाही, स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा। इतर समाजातील लोकसुद्धा राज्यात आहेत हे मराठा समाजाला मान्य नाही, ज्यांना काही समजत नाही ते आरक्षण विषयावर रान पेटवत आहेत, छगन भुजबळ यांची मनोज जरांगे पाटलांवर टीका। खबरदार, सोलापुरात येऊन धर्माच्या नावावर लावालावी केली तर, भाजपा आमदार टी राजासिंह आणि नितेश राणेंना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा इशारा। दारू घोटाळा प्रकरणी ईडीनं पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बजावलं समन्स। 18 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले निर्देश, यापूर्वी 3 वेळा दिले समन्स। इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती। बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी पद स्वीकारण्यास दिला होता नकार। हत्येनंतर 11 दिवसांनी मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह ताब्यात घेण्यास पोलिसांना यश। हरियाणामधील फतेहाबादच्या टोहाना कालव्यात सापडला दिव्याचा मृतदेह। 2 जानेवारीला गुरुग्राममध्ये दिव्याची गोळ्या झाडून केली होती हत्या। ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन। किराणा घराण्याच्या गायिका म्हणून होती ओळख, पद्मविभूषण पुरस्काराने झाला होता सन्मान। शिवरायांच्या छावा चित्रपटाचं पोस्टर रिलीज। पोस्टरमध्ये संभाजी महाराजांची वाघाशी झुंज। दिग्पाल लांजेकर यांनी केले चित्रपटाचं दिग्दर्शन। न्यूज टाइममध्ये इथंच थांबूया। लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvarot.com।